भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे ब्रीदवाक्य सर्वांनाच माहीत आहे. रविवार असल्यामुळे मी सकाळीच बनवला होता ढोकळा. आता ढोकळा बनवण्यासाठी मी घरीच ढोकळा प्रेमिक्स बनवलं होतं. ढोकळा तर खूप छान आणि स्पॉन्जी झाला होता. घरामध्ये पण सगळ्यांना भरपूर आवडला. विवान आणि रियांशने सुद्धा आवडीने ढोकळा खाल्ला. आता गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यावर मठात जाणं हे तर कंपल्सरी आहे. विवानमुळे मला मठामध्ये जायला एवढं मिळत नाही, पण गुरुपौर्णिमामुळे आम्ही सगळेजण आवर्जून मठामध्ये गेलो होतो. रियांशला पण स्कूलला सुट्टी होती आणि आम्ही म्हटलं की चला आपण दुपारच्या वेळी जाऊया, कारण दुपारी मठामध्ये गर्दी थोडी कमी असते. मग आम्ही गेलो आणि तिकडचं भक्तिमय वातावरण बघून मन अगदी प्रसन्न झालं. खूप दिवसापासून मठामध्ये जायची इच्छा होती, पण विवान लहान असल्यामुळे मठामध्ये मला इतकं जायला मिळत नाही. पण रविवार होता, मग आम्ही सगळे आवर्जून मठामध्ये गेलो. असं म्हणतात, स्वामींचा हात ज्या भक्तांच्या पाठीशी असतो त्या भक्तांचं नेहमीच कल्याण होतं. गुरुचरित्र, स्वामीचरित्र अशी वेगवेगळी पारायणं मठामध्ये चालू होती. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.